नमस्कार मित्रमैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले फायनल अकाउंटवरील ट्रेडिंग अकाउंट. आज आपण सुरुवात करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मित्रमैत्रिणींनो, अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर ते करा, कारण मी पूर्ण 12वीच्या एक्झामची तयारी करून घेते सध्याला. चला तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक चालू करूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस इन द बिझनेस कॅरीड आउट ड्यूरिंग द इयर. All direct indirect expenses of current year are debited to profit and loss account. Indirect income of current year are credited to profit and loss account. If credit side of profit and loss account is more than total debit side, it represents net profit. And if debit side of profit and loss account is more than total of credit side, it represented net loss. In short, credit balance of profit and loss account shows net profit and debit balance of profit and loss account shows net loss. Net profit or net loss is divided between the partners according to profit sharing ratio. But in the absence of profit sharing ratio, net profit or net loss is divided equal among the partners. Share of net profit is transferred to credit side of the partner's capital account or added capital's partner's capital account, while share of net loss is transferred to debit side of the partner's capital account or deducted from partner's capital account. मित्रमैत्रिणींनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ज्या अकाउंटमध्ये सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम्स हे मेन्शन केले जातात, त्याची एंट्री केली जाते. पूर्ण वर्षातले जे काही बिझनेस एक्सपेन्सेस, बिझनेस इन्कम असतात त्याची एंट्री तर केली जाते. आणि ज्या वेळेस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईड मोठी असते त्यावेळेस येतो नेट प्रॉफिट, आणि ज्यावेळेस डेबिट साईड मोठी असते त्यावेळेस येतं नेट लॉस. प्रॉफिट अँड लॉसमध्ये कधीही जो काही प्रॉफिट किंवा लॉस येईल तो पार्टनर्स कॅपिटल्स अकाउंटच्या मध्ये एंट्री केली जाते. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये जर लॉस आला तर ते कॅपिटलमधनं लेस केलं जातं, आणि जर प्रॉफिट आलं तर ते ॲड केलं जातं. आणि जर पार्टनरचा रेशो जर दिला गेला नसेल तर इक्वल रेशोमध्ये ते ॲड केलं जातं. हे सगळं आपण पुढे बघणारच आहोत. इक्वल रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, प्रॉफिट कसं ट्रान्सफर करायचं, प्रॉफिट कसं वाटायचं, कशी एंट्री करायची, हे सगळं आपण पुढे बघणारच आहोत. सध्याला आपण बघूयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस बद्दलची आपण जी काही थोडीशी छोटीशी व्याख्या होती ती बघितली सध्याला. आता आपण बघूया प्रोफॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑफ 31 मार्च आखलेला दिसतो आहे. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर इनर कॉलम, आउटर कॉलम, पर्टिक्युलर इनर कॉलम आणि आउटर कॉलम, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड आहे. डेबिट साईडला जे काही लेजर लिहिले आहेत त्याच्यासमोर टू लिहिलेलं आहे, आणि क्रेडिट साईडला जे काही लेजर लिहिले आहे त्याच्यासमोर बाय लिहिलेलं आहे. डेबिट साईडला प्रत्येक एक्सपेन्सेसची एंट्री केली जाते आणि क्रेडिट साईडला प्रत्येक इन्कमची एंट्री केली जाते. तर डेबिट साईडचे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. या एक्सपेन्सेसमध्ये बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा टू ग्रॉस लॉस. जर ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला ग्रॉस लॉस झाला असेल तर
तो ट्रेडिंग साईडच्या क्रेडिट साईडला असतो, तो इथं आपण डेबिट साईडला घेणार. टू ऑफिस रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, सॅलरीज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज अँड टेलिग्राम, इन्शुरन्स, लीगल एक्सपेन्सेस, ऑडिट फी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, मॅगझिन, पिरियडिकल्स, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूजपेपर, कॅरेज आउटवर्ड, सेल्समन सॅलरीज, डोनेशन, रॉयल्टी ऑन सेल्स, डिस्काउंट अलाउड, कमिशन पेड, इंटरेस्ट ऑन लोन्स, depreciation on fixed asset, freight outward, loss by fire, theft, etc., loss by sale of asset, general expenses, sundry expenses, old bad debts, त्याच्यामध्ये न्यू ॲडजस्टमेंट, न्यू बॅड डेट्स, न्यू रिव्हर्स, ओल्ड रिव्हर्स लेस केले जातात, टू फॉरवर्ड चार्जेस, टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस, हे सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतात. तसंच टू एक्सपोर्ट ड्युटी, बँक चार्जेस, रेट्स, टॅक्सेस, पॅकेजिंग चार्जेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, प्रोव्हिडंट फंड, रिपेअर अँड रिन्युअल्स, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरीज टू पार्टनर्स, कमिशन टू पार्टनर्स, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जे काही असेल ते हे एवढं सगळे आयटम्स सगळे P&Lच्या डेबिट साईडला येतात. तुम्ही माझ्या व्हिडिओवरनं स्क्रीनशॉट जर माराल तर तुम्हाला आयटम्स लिहून घेता येतील वहीमध्ये. आणि जर व्हिडिओ तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही 2-3 वेळा माझा व्हिडिओ बघा, त्याने तुम्हाला ॲटोमॅटिक हा व्हिडिओ बघेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, ही झाली आहे डेबिट साईड P&Lची, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. आता बघूयात आपण क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला काय असतात तर इनडायरेक्ट इन्कम असतात सगळे. इनडायरेक्ट इन्कममध्ये सगळ्यात पहिला आयटम आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन म्हणजे B/D लिहिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जर ग्रॉस प्रॉफिट आलं असेल तर ते इकडं ट्रान्सफर केलं जातं. कारण कुठल्याही लेजर पोस्टिंगमध्ये एक लेजर जर डेबिटला असेल तर त्याची दुसरी पोस्टिंग ही क्रेडिटलाच होते. आणि कधीही लेजर पोस्टिंग सिंगल असते आणि ॲडजस्टमेंट एंट्री ही डबल पोस्टिंग असते, हे लक्षात घ्यायचं. तर त्याच्यानंतर दुसरा अकाउंट आहे बाय रेंट, इंटरेस्ट, डिस्काउंट, कमिशन रिसिव्ड. यापैकी काही रिसिव्ड जर असेल तर ते P&Lच्या क्रेडिटला येणार. बाय बॅड डेट्स रिकवर्ड, बाय सन्ड्री इन्कम, बाय मिसलेनियस रिसीट, बाय RBDD अकाउंट, एक्सेस रिझर्व म्हणजेच, बाय डिव्हिडंड रिसिव्ड, बाय ॲप्रिसिएट प्रीमियम, बाय सबलेट रेंट, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. किती पार्टनर्स असतील, इथं A आणि B दाखवलं आहे फॉर एक्झाम्पल, तर त्या तुमच्या पार्टनरशिप फर्ममध्ये 1, 2, 3, 4 जितकी काही पार्टनर असतील त्या पार्टनरची नावं. नंतर बाय नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट. जर लॉस आला असेल तर लॉस ट्रान्सफर करायचा, जो काही लॉस असेल तो इनर कॉलमला लिहायचा प्रत्येक पार्टनर वाईज आणि त्याची टोटल आउटर कॉलमला घ्यायची. तर अशा पद्धतीने झाला आपला P&L अकाउंटचा प्रोफॉर्मा. लक्षात ठेवा मित्रमैत्रिणींनो, आपण फायनल अकाउंटला सुरुवात केलेलं आहे मागच्या व्हिडिओपासून. फायनल अकाउंट हा टॉपिक खूप मोठा आहे. एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे टॉपिक बसू शकत नाही, त्याच्यामुळे मी 4 ते 5 व्हिडिओ या फायनल अकाउंटवरती करणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही अजूनही माझं जर रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथून आपलं खूप इम्पॉर्टंट परीक्षेची तयारी चालू झालेली आहे. मी आशा करते की आजचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो प्रोफॉर्मा आणि मिनिंग सांगितलं आहे हे तुमच्या लक्षातच आलं असेल. तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा, नीट व्यवस्थित करा. काही क्युरीज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये घालायला विसरू नका. आणि हा सगळ्यात मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. चला तर आज मी येथेच तुमची रजा घेते. थँक्यू. धन्यवाद.